हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचं लेक्चर आपलं खूप इम्पॉर्टंट आहे. ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट किंवा आपण त्याला लिंक रिॲक्शन म्हणतो आणि तुमची क्रेब्स सायकल, बेसिकली क्रेब्स सायकलवरती लेक्चर असणार आहे. याचं इंट्रोडक्शन म्हणजे ही एक स्टेप प्लस याच्यावरचे क्वेश्चनसुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आजची तारीख आहे बाळांनो 1 जून, बरोबर की नाही? आणि आपला पेपर कितीला आहे? 4 जुलैला आहे, बरोबर की नाही? म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे 1 महिना शिल्लक आहे, बरोबर. मग या 30 दिवसांमध्ये तुम्हाला सगळा सिलेबस संपवून, तुमचे रिव्हिजन्स होऊन, मॉक टेस्ट सोडून ही सगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायची आहे किंवा हा प्लॅन तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही स्टडी करा. डायरेक्शनलेस जाऊ नका. मी दुपारी तुम्हाला स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवून देईन आणि मॅक्झिमम इथून पुढे मी क्वेश्चन्स तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा ट्राय करेन. बाळांनो, इश्यू काय आहे, एखादी टेस्ट टाईप करायला खूप वेळ जातो. ठीक आहे, टेस्ट काढणं तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे टेस्ट टायपिंग करायला, क्वेश्चन बनवा, मग ते टाईप करा, याच्यामध्ये खूप वेळ जातो. सो तरीसुद्धा मी मॅक्झिमम ट्राय करेन जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स देता येतील त्याचा. ठीक आहे, तर आता आजचं लेक्चर आपण सुरू करूयात. तर याच्यामध्ये तुम्ही ग्लायकोलिसिस याच्या अगोदर बघितले, त्यात तुमच्या लक्षात आलंच असेल की जे एन्झाईम्स लक्षात ठेवण्याची जी भीती आहे ती आपण पूर्णपणे घालवून देणार आहे, बरोबर की नाही? म्हणजे कसे एन्झाईम्स लक्षात ठेवायचे, पाठ करायला लागतच नाही, एन्झाईम व्यवस्थित लक्षात ठेवायचे स्टेप वाईज. तर ते यासुद्धा सायकलमध्ये तुम्हाला सोपं जाणार आहे. एन्झाईमचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि स्टेप बाय स्टेप सायकल प्लस त्याचे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला की तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. मग आता फर्स्ट काय बघूयात, लिंक रिॲक्शन. लिंक रिॲक्शन कोणामधली? आपली ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल या दोघांमधली ही काय आहे? लिंक रिॲक्शन आहे आणि त्याला काय म्हणतात? ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट. कारण पायरुविक ॲसिडचं काय होतं फायनली? ॲसिटिल कोएन्झाईम ए हा मोलिक्यूल किंवा हा प्रोडक्ट तयार होतो. मग याच्यामध्ये काय होतंय सांगा? पायरुवेटचं काय होतंय तुमचं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह म्हणजे इथं काय होणार आहे तुमचं? ऑक्सिडेशन होणार आहे आणि हे काय आहे? डिकार्बोक्सिलेशन होणार आहे. मग याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की ह्या पायरुवेटचं पहिल्यांदा डिकार्बोक्सिलेशन होतं. म्हणजे पायरुवेट सांगा कसं आहे? 3 कार्बनवाला आहे. मग त्याच्यामधून काय होतं? 1 कार्बन निघून जातो. म्हणजे आता याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल आहेत. एका ग्लुकोजपासून 2 पायरुवेटचे मॉलिक्यूल होतात, म्हणून इथं 2-2 लिहिणार आहे, बरोबर की नाही? मग 3 कार्बनमधून 1 कार्बन गेला की 2 कार्बनवाला ॲसिटिल फ्रॅगमेंट तयार होतो, बरोबर. मग आता याच्यामध्ये काय होतं? पहिल्यांदा काय होणार आहे? डिकार्बोक्सिलेशन आणि नंतर काय होतं तुमचं? डिहायड्रोजनेशन किंवा काय होतं? ऑक्सिडेशन. मग या पायरुवेटमधून किंवा पायरुविक ॲसिडमधून जो हायड्रोजन निघून जातो तो कोण घेतो? तुमचा कोएन्झाईम NAD. आणि तयार काय होतो? 2 मॉलिक्यूल कशाचे? NADH2चे 2 मॉलिक्यूल तयार होतात. 2 कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होतात आणि 2 ॲसिटिल कोएन्झाईम एचे मॉलिक्यूल आणि याच्यामधला कोएन्झाईम एचे मॉलिक्यूल आणि याच्यामधला ॲसिटिल फ्रॅक्शन असं आपल्याला काय बनतो? काय मिळतोय आपल्याला? ॲसिटिल कोएन्झाईम ए, त्याचे 2 मॉलिक्यूल. आणि हे ॲसिटिल कोएन्झाईम ए काय करणार आहे? क्रेब्स सायकलमध्ये एंटर करणार आहे, बरोबर. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. तर याच्यामध्ये एन्झाईम कुठलं लागतंय मग? पायरुविक डिहायड्रोजिनेज किंवा ऑक्सिडेज. कारण पायरुवेटमधून काय होतं? हायड्रोजन निघून जातं, म्हणजे डिहायड्रोजिनेशन होतं किंवा ऑक्सिडेशन होतं. म्हणून बघा, प्रोसेसवरूनच नाव लक्षात ठेवायचं, एन्झाईमचं पाठ नाही करायचं. पायरुविक डिहायड्रोजिनेज, ठीक आहे. हे सगळं होतंय कुठं? पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. आता बघा, बुकमध्ये फक्त मायटोकॉन्ड्रियल स्पेस दिले आणि बुक क्वेश्चन ऑलरेडी याच्यावरती येऊन गेलाय, तर त्याच्यामध्ये पेरी मायटोकॉन्ड्रियल रेफरन्स आलाय, तर ते लक्षात ठेवा. पेरी, कारण आपल्याला माहिती आहे डबल मेम्ब्रेन बाउंड टी ऑर्गॅनेली आहे, तर पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपल्याला काय मिळालंय? ॲसिटिल कोएन्झाईम. आणि ॲसिटिल कोएन्झाईम हे तुमच्या ह्या क्रेब्स सायकलमध्ये जाणार आहे, बरोबर की नाही? सर हॅन्स क्रेबच्या नावाने ह्या सायकलला नाव दिलंय क्रेब्स सायकल. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की याचं जे फर्स्ट स्टेबल कंपाऊंड आहे ते कुठल्या बाळांनो? सायट्रेट. म्हणजे किती? 6 कार्बनवाला काय आहे? सायट्रिक ॲसिड आहे. आणि ते ॲक्च्युली केमिकली कसं आहे? ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. कसं आहे? ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, बरोबर. म्हणून TCA सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल म्हटलं जातं किंवा सायट्रिक ॲसिड. कारण हे काय आहे? फर्स्ट स्टेबल कंपाऊंड कुठला आहे? सायट्रेट, म्हणजे सायट्रिक ॲसिड आहे, म्हणून सायट्रिक ॲसिड सायकल आणि TCA. तर कारणं लक्षात ठेवायची. TCA सायकल का म्हटलं जातं? कदाचित त्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. मग आता आपल्याला डिटेलमध्ये सायकल बघायची आहे. बघा, आता या सायकलमध्ये मी सगळे एन्झाईम्स लिहून घेतलेत ऑलरेडी बुकमध्ये, जेणेकरून स्टेप वाईज तुमच्या लक्षात राहतील. वेगळी रिॲक्शन लिहायची गरज नाही किंवा पाठ करायची गरज नाही. मग आता आपल्याला माहिती आहे ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं, पायरुवेट मॉलिक्यूल तयार होतात. आता आपण बघितलंय की ऑक्सिडेशन आणि डिकार्बोक्सिलेशन होऊन आपल्याला काय मिळाले? ॲसिटिल कोएन्झाईम एचे मॉलिक्यूल मिळाले किंवा तो ॲसिटिल कोएन्झाईम एचा मॉलिक्यूल कसा आहे? 2 कार्बनवाला आहे, बरोबर की नाही? मग आता याला कोण रिसीव्ह करणार आहे? ऑक्झॅलो ॲसिटेट किंवा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. फर्स्ट आपली जी स्टेप आहे तिला आपण काय म्हणतो? कंडेन्सेशन. बघा, स्टेप वाईज तुम्ही लक्षात ठेवा. पहिली स्टेप काय आहे? कंडेन्सेशन आहे. कंडेन्सेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल ॲड होणार आहे. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किंवा ॲसिटेट 4 कार्बनवाला
ॲसिटिल कोएन्झाइम ए 2 कार्बनवाला प्लस वॉटर मॉलिक्यूल अशी रिॲक्शन होऊन मिळणार काय तुम्हाला सायट्रेट. मग सायट्रेट मिळाल्यानंतर याच्यामध्ये यातला फक्त ॲसिटिल आणि ऑक्झॅलो ॲसिटेट हा काय होतो मिक्स होतो वॉटर मॉलिक्यूल आणि याच्याबरोबर आणि काय होतं कोएन्झाइम ए हे जे कोएन्झाइम आहे ते काय होतं परत माघारी जातं आणि नेक्स्ट काय होणार आहे पायरुवेटला ॲसिटिलेशन करणार आहे ते. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेबल कंपाऊंड काय मिळालं सायट्रेट. आता बघा एन्झाईमचं नाव कसं लक्षात ठेवलं आहे काय कशाचं सिंथेसिस झालं आहे काय फॉर्म झालं आहे सायट्रेट. मग एन्झाईम काय सायट्रेट सिंथेटेज. सोपं आहे का रे बाळांनो ऑब्व्हियसली सोपं आहे पाठ करू नका. सायट्रेट तयार झालं म्हणून सायट्रेट सिंथेटेज एन्झाईम असणार आहे. आता या सायट्रेटचं काय होत असतं ना नेक्स्ट प्रोसेस काय आहे सांगा आयसोमरायझेशन. सेकंड प्रोसेस काय आहे आपली आयसोमरायझेशन. या आयसोमरायझेशनमध्ये पहिली काय आहे डिहायड्रेशन म्हणजे पहिल्यांदा वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे आणि दुसरी काय आहे हायड्रेशन म्हणजे दुसऱ्यांदा परत वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहे आतमध्ये येणार आहे. ठीक आहे, तर मग आता याच्यामध्ये बघूयात आपल्याला सायट्रेटचं पहिल्यांदा काय होतं डिहायड्रेशन. सायट्रेटचं डिहायड्रेशन होऊन काय झालं सिस ॲकोनिटेट. बघा ॲकोनिटेट. ठीक आहे, मग एन्झाईम इथे लक्षात ठेवायचं आहे ॲकोनिटेज आणि फेरस हा तुमचा काय आहे Fe++ हा तुमचा कोफॅक्टर आहे. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित. लास्ट टाइम आपण बघितलेलं याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. आता सिस ॲकोनिटेट कार्बनमध्ये काय चेंज झाला का वॉटर मॉलिक्यूल निघून गेलाय कार्बनमध्ये काही चेंज प्लस मायनस झालेलं नाही. नंतर सिस ॲकोनिटेटचं काय होतं हायड्रेशन होतं म्हणजे परत वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो. इथं डिहायड्रेशन वॉटर मॉलिक्यूल निघून गेला इथं ॲड झाला हायड्रेशन आणि तुम्हाला मिळाला आयसोसायट्रेट. मग ही सगळी प्रोसेस कुठली आहे तुमची आयसोमरायझेशन. पहिल्यांदा डिहायड्रेशन परत हायड्रेशन सेकंड स्टेप ही कंप्लीट सेकंड स्टेप आहे सायट्रेट टू आयसोसायट्रेट. आयसोमरायझेशन झालं आणि एन्झाईम आहे ॲकोनिटेज फेरस आणि फेरस हा तुमचा कोफॅक्टर मिळाला आपल्याला काय आयसोसायट्रेट ज्याचा नंबर आहे 6 कार्बनचा. आता नेक्स्ट स्टेप आपली ही खूप महत्त्वाची आहे काय आहे ऑक्सिडेशन. तिसरी काय आहे बाळांनो ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनलाच काय म्हणतात डिहायड्रोजिनेशन. काय म्हणतात तुमचं डिहायड्रोजिनेशन कारण हायड्रोजन निघून जातोय. आता बघा आयसोसायट्रेटमधून काय झाला एक हायड्रोजन किंवा हायड्रोजन मॉलिक्यूल निघून गेला बरोबर नाही H2. मग तो कुणी घेतला NAD कोएन्झाइम NAD आणि काय तयार झाला NADH2. हे झालं फर्स्ट डिहायड्रोजिनेशन. आता तुमच्या ही गोष्ट लक्षात राहायला पाहिजे की तुमच्या कंप्लीट काय आहे तुमचं जे क्रेब सायकल आहे त्याच्यामध्ये तुमचे काय होत असतात बाळांनो 4 ऑक्सिडेशन होत आहेत. काय होतात 4 ऑक्सिडेशन आणि 2 काय होतात डिकार्बोक्सिलेशन. बघा मी इथं फक्त असं करते लिहायला जागा नाही. हां मला वाटतं हे तुम्हाला दिसलंच नाही. कार्बन डायऑक्साईड 2 वेळा निघून जातं म्हणजे 2 डिकार्बोक्सिलेशन आणि 4 ऑक्सिडेशन होतात. ऑक्सिडेशन म्हणजेच डिहायड्रोजिनेशन आहे म्हणजे इथं डिहायड्रोजिनेशन फर्स्ट किंवा ऑक्सिडेशन फर्स्ट असणार आहे तुमचं पहिला हायड्रोजन इथं निघून गेला आहे आणि तुम्हाला काय मिळालं ऑक्झॅलो सक्सिनेट. काय मिळालं ऑक्झॅलो सक्सिनेट. आता एन्झाईमचं नाव कसं लक्षात ठेवायचं मग बाळांनो आयसोसायट्रेट. आयसोसायट्रेट मधून काय गेलं आहे हायड्रोजन निघून गेलं आहे म्हणजे डिहायड्रोजिनेशन झालं आहे आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज. ASE आलं की ते काय असतं एन्झाईमचं नाव असतं लक्षात ठेवायचं. काय आहे ASEने जर एंड असला की ते काय असणार आहे तुमच्या एन्झाईमचं नाव असणार आहे. मग आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम आणि आपल्याला मिळाला काय ऑक्झॅलो सक्सिनेट. कुठंही कार्बन नंबर चेंज झाला नाही इथंपर्यंत कार्बन नंबर सेम आहे जो 6 आहे आपला. ओके, मग आता आपण याच्यावरचे क्वेश्चन बघूयात. आपला ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेटवरचा प्रश्न मगाशीच घ्यायला पाहिजे होता तो राहिला काय बघा ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट टेक्स प्लेस इन डॅश. CET 2014चा प्रश्न आहे. पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स क्रिस्टी आणि F1 पार्टिकल्स. तर ह्या दोघांमध्ये तर येणार नाही तुम्हाला डायरेक्टली हा एलिमिनेट करता येईल. आता इथं पेरीमायटोकॉन्ड्रियल हे जरी बुकमध्ये नसलं फक्त मायटोकॉन्ड्रियल स्पेस असं आहे पण एक तर गोष्ट लक्षात घ्या की मॅट्रिक्समध्ये नाही आहे बरोबर नाही. ही तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे मॅट्रिक्समध्ये हे अजिबात नाही आहे. मग कुठं आहे मायटोकॉन्ड्रियल स्पेसमध्ये. मग मायटोकॉन्ड्रियल स्पेस आणि पेरीमायटोकॉन्ड्रियल म्हणजे लॉजिकली तुम्हाला आन्सर काढता आलं पाहिजे. ऑप्शन नंबर A त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट काय ॲसिटिल कोएन्झाइम ए इन क्रेब सायकल रिॲक्ट्स विथ डॅश ॲसिड. CET 2019चा क्वेश्चन आहे. आता बघा ॲसिटिल कोएन्झाइम ए हे कुणाबरोबर झालं आहे ऑक्झॅलो ॲसिटेट म्हणजेच काय ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. मग सायट्रिक ॲसिड नाही आहे कारण सायट्रेट तयार होत आहे. फुमारिक नाही फुमारिकडे एंडला येणार आहे तुमच्याकडं. सक्सिनेट तर इकडं खाली येणार आहे म्हणजे हे कॅन्सल झाले. ॲसिटिल कोएन्झाइम आहे तुमच्या ऑक्झॅलो ॲसिटेट. बघा ATE असला की ते सायट्रेट ATE ऑक्झॅलो ॲसिटेट. ATE असलं की ते काय असतं ॲसिड असतं लक्षात ठेवायचं आहे. ASE ने एंड असला की ते एन्झाईमचं नाव असतं. फॅमिलीचं जसं AE लक्षात ठेवतो तसं हे लक्षात ठेवा. लॉजिक म्हणजे इन जनरल गोष्टी लक्षात ठेवला की बाकी खूप सारं सोपं जातं. एलिमिनेशनला ह्या गोष्टी हेल्पफुल ठरतात. तर
लक्षात ठेवा. आन्सर काय आलं मग याचं? ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. बघा सोपे प्रश्न आहेत का? प्रत्येक स्टेपवर कशामधूनही प्रश्न इथं तयार होऊ शकतो. मग आता आपण कुठपर्यंत आलोय बघा? ऑक्झॅलो सक्सिनेटपर्यंत आलोय. आता इथून पुढची सायकल आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आता बघा आपण मगाशी काय बघितलं होतं? 2 डिकार्बोक्सिलेशन होत आहेत. काय? 2 डिकार्बोक्सिलेशन आणि 4 ऑक्सिडेशन. त्यातलं पहिलं ऑक्सिडेशन तर झालं. आता पहिलं काय बघायचं आहे तुम्हाला? डिकार्बोक्सिलेशन म्हणजे पहिला कार्बन डायऑक्साईड निघून जातोय. बघा ऑक्झॅलो सक्सिनेट मधून काय होणार आहे? तुमचं कार्बन डायऑक्साईड निघून जाणार आहे. मग 6 कार्बन मधून 5 कार्बन राहिले आणि ऑक्झॅलो सक्सिनेटचं कन्व्हर्जन कशात होतंय? अल्फा कीटो ग्लुटारेट मध्ये होतंय. कशामध्ये? अल्फा कीटो ग्लुटारेट, ज्याचा कार्बन नंबर 5 आहे. आता एन्झाईमचं नाव कसं लक्षात ठेवायचं? ऑक्झॅलो सक्सिनेट. त्याच्यामधून काय निघून गेलाय? कार्बन डायऑक्साईड म्हणजे डिकार्बोक्सिलेशन झालंय. मग ऑक्झॅलो सक्सिनेट डिकार्बोक्सिलेट. सोपं आहे का रे बाळांनो? एन्झाईमची नावं लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. मग आता आपल्याला 6चा 5 कार्बन मिळाला कारण एक इथे कार्बन डायऑक्साईड निघून गेला. आता नेक्स्ट आपल्याला काय मिळालं? अल्फा कीटो ग्लुटारेट. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची महत्त्वाची आहे की क्रेब्स सायकल जी होते ती कुठं होते? मॅट्रिक्समध्ये होतं. आता आपण एक क्वेश्चन बघितलं होतं त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स होतं आणि मॅट्रिक्समध्ये काय होत असते? तुमची क्रेब्स सायकल होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये याचा रेफरन्स येतो इथं, म्हणून मग आपल्याला इथं आता हे मगाशी सांगायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. क्रेब्स सायकल ही मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये होत असते. आता आपल्याला काय बघायचं आहे? ऑक्झॅलो अल्फा कीटोग्लुटारेटचं काय होतं इथं तुम्हाला? सक्सिनिल कोएन्झाइम आहे आणि याची प्रोसेस कुठली आहे सांगा? ऑक्सिडेटिव्ह. बघा चौथी आपली कुठली होती? डिकार्बोक्सिलेशन फर्स्ट. आणि आता ही 5वी जी आहे ती काय आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. तर लक्षात ठेवायचं आहे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन म्हणजे ऑक्सिडेशन पण असणार आहे आणि डिकार्बोक्सिलेशन सुद्धा असणार आहे. मग आता याच्यामध्ये बघा काय होतं? अल्फा कीटोग्लुटारेटचं डिकार्बोक्सिलेशन झालं म्हणजे कार्बन डायऑक्साईड निघून गेला. 5चा मग काय होणार आहे? ऑब्विसली 4 कार्बन तयार होणार आहेत आणि काय होतंय तुमचं? डिहायड्रोजनेशन म्हणजे ऑक्सिडेशन सुद्धा होतंय. आणि ऑक्सिडेशन होतंय म्हणजेच काय होतंय? तुमचं डिहायड्रोजनेशन होतंय म्हणजे हायड्रोजन तुमचा रिमूव्ह होतोय. कुणामधून? अल्फा कीटो ग्लुटारेटमधून. आणि तुमचा तो हायड्रोजन निघालेला कोणी घेतला? NAD ने. आणि काय तयार झाला? NADH2 म्हणजे आतापर्यंत NADH2 चे 2 मॉलिक्यूल तयार झाले. आणि मग एन्झाईम काय असणार आहे? डिहायड्रोजनेशन होतंय. कुणाचं? अल्फा कीटो ग्लुटारेटचं. म्हणून एन्झाईम अल्फा कीटो ग्लुटारेट डिहायड्रोजिनेज ASE लावायचा. त्या प्रोसेसला फक्त ASE लावायचा, लगेच एन्झाईमचं नाव तयार होते. आणि मग तुम्हाला काय मिळाला? सक्सिनिल कोएन्झाइम A. आता हा कोएन्झाइम A कुठून आला? ही बघा इथं जसं आपलं काय बघत होतो? ॲसिटिल कोएन्झाइम A आला, परत इथं हा इकडे सायट्रेट तयार झाला, परत ॲसिटिल कोएन्झाइम A आला, परत दुसऱ्या पायरुवेटला घेतला, हा ॲसिटिल कोएन्झाइम A इथंच फिरत राहतो. तसा इथला पण कोएन्झाइम A हा इथंच फिरत राहतो. तर पहिल्या सक्सिनिलनी पुढे गेल्यानंतर हा कोएन्झाइम A दिला आणि आता याला हा तयार झाला. ठीक आहे, मग सक्सिनिल फ्रॅक्शन आला आणि कोएन्झाइम हे इथून हा इथं आला आणि तुमचा काय मिळाला? सक्सिनिल कोएन्झाइम आहे जो की 4 कार्बनवाला आहे. आता नेक्स्ट जी स्टेप आहे तुमची ती काय आहे बाळांनो? हायड्रेशन. काय आहे? हायड्रेशन अँड फॉस्फोरिलेशन. काय आहे? हायड्रेशन अँड फॉस्फोरिलेशन. मग सक्सिनिल कोएन्झाइम A मॉलिक्यूलचं काय होतंय? वॉटर मॉलिक्यूल यूज होऊन हायड्रेशन होतंय आणि तुमचा काय मिळतोय? सक्सिनेट मिळतोय. याच्यामध्ये कुठेही कार्बन नंबर ॲडिशन किंवा त्याचं मायनस होत नाही, त्याच्यामुळे 4 कार्बनला 4 कार्बन सेम राहिला. सक्सिनिल कोएन्झाइम A मध्ये वॉटर मॉलिक्यूल म्हणजे त्याचं हायड्रेशन होऊन सक्सिनेट मिळाला आणि कोएन्झाइम A परत आला नेक्स्ट सक्सिनिल फ्रॅक्शनला गेला. म्हणजे हा फक्त इथंच सायकल करत असतो. तर आता सक्सिनेट मिळाला. मग ह्यावेळी काय होतंय? एनर्जी लिबरेट होते आणि ही एनर्जी कोण घेते? गॉनोसिन डायफॉस्फेट. काय होतं? घेणार आहे गॉनोसिन डायफॉस्फेट आणि ही एनर्जी त्याच्यामुळे घेतल्यात. अजून काय होणार आहे मग? गॉनोसिन डायफॉस्फेटचं कन्व्हर्जन गॉनोसिन ट्रायफॉस्फेटमध्ये झालं म्हणजे एक फॉस्फेट ॲड झाला. ॲडिशन ऑफ फॉस्फेट. बघा ना, फॉस्फोरिलेशन आहे म्हणजे ॲडिशन ऑफ काय असणार आहे? इनऑर्गॅनिक फॉस्फेट. गॉनोसिन डायफॉस्फेटमध्ये एक काय झाला? इनऑर्गॅनिक फॉस्फेट ॲड झाला, मग गॉनोसिन ट्रायफॉस्फेट झालं. पण हा गॉनोसिन ट्रायफॉस्फेट हा अनस्टेबल आहे म्हणून ह्या गॉनोसिन ट्रायफॉस्फेटचं काय होतं बाळांनो? ATP मध्ये कन्वर्जन होतं. म्हणजे काय होणार आहे? गॉनोसिन ट्रायफॉस्फेट प्लस काय होणार आहे? ॲडिनोसिन डायफॉस्फेट. गॉनोसिन ट्रायफॉस्फेट प्लस ॲडिनोसिन डायफॉस्फेट. मग याचं काय झालं? याच्यामधला ॲडिनोसिन आणि ह्यातला ट्रायफॉस्फेट. मग तसा ATP तयार झाला आणि हा DP आणि हा G म्हणजे हा जो GDP आहे. GDP म्हणजे काय? गॉनोसिन डायफॉस्फेट हा परत तिथं तयार झाला म्हणजे नेक्स्ट एनर्जी घेण्यासाठी आणि ATP मॉलिक्यूल तयार करण्यासाठी काय होणार आहे? हा वापरला जाणार आहे. मग हे काय झालं? याला काय म्हणतात? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन.
काय रे, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन का? कारण इथं एटीपीच्या फॉर्ममध्ये एनर्जी तर तयार होतीये, बट याच्यामध्ये हे कुठेही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये एंटर करत नाही, सबस्ट्रेट लेवलला होतंय, म्हणून सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन ह्या टर्मवरती सुद्धा प्रश्न येऊन गेलाय. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं एन्झाईम काय आहे तुमचं? सक्सिनेट थायोकायनेज. काय आहे? सक्सिनेट थायोकायनेज, म्हणजे सक्सिनिलचा सक्सिनेट तयार झाले म्हणून सक्सिनेट आणि कायनेज. तुम्हाला मी सांगितलं होतं कायनेज वर्ड कधी येतो? जेव्हा फॉस्फोरिलेशन किंवा डिफॉस्फोरिलेशन असतं, म्हणून इथं सक्सिनेट थायोकायनेज. आणि आता आपल्याला मिळाला काय? एक एटीपीचा मॉलिक्यूल प्लस सक्सिनेट मिळाला, जो की 4 कार्बनवाला आहे. मग आता आपण या सायकलचे इथपर्यंतचे क्वेश्चन्स बघूयात. सुरुवातीला बघा, इन क्रेब्स सायकल द कन्वर्जन ऑफ ऑक्झॅलोसक्सिनेट टू अल्फा किटोग्लुटारेट इनव्हर्स डॅश रिॲक्शन. CET 2018चा क्वेश्चन आहे. बघा, मग तुम्हाला काय विचारलंय? ऑक्झॅलोसक्सिनेट टू अल्फा किटोग्लुटारेट. ऑक्झॅलोसक्सिनेट टू अल्फा किटोग्लुटारेट याच्यामध्ये काय झालंय रे? कार्बन डायऑक्साईड निघून गेलाय, म्हणजे कुठली प्रोसेस असणार आहे? डिकार्बोक्सिलेशन. नावात सुद्धा आहे ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बोक्सिलेज एन्झाईमच्या नावात. मग ऑक्सिडेशन आहे का? नाही, ऑक्सिडेशन नाहीये. रिडक्शन नाही. हायड्रेशन, कुठं वॉटर मॉलिक्यूल दिसतोय का तुम्हाला? नाही. रिडक्शनसाठी तुम्हाला ऑक्सिजन किंवा हायड्रोजन कुठं रिमूव्ह झालेला दिसतोय का? नाही. काय रिमूव्ह झालाय? कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह झालाय, म्हणून डिकार्बोक्सिलेशन. ऑप्शन नंबर डी त्याचा आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता. इन क्रेब्स सायकल व्हॉट इज फॉर्म्ड आफ्टर डिकार्बोक्सिलेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्फा किटोग्लुटारेट. CET 2019चा क्वेश्चन आहे. बघा, दोन प्रोसेस आहेत. कुठल्या? डिकार्बोक्सिलेशन आहे आणि ऑक्सिडेशन आहे. मग आताच आपण बघितलं होतं डिकार्बोक्सिलेशन आणि ऑक्सिडेशन कुणाचं होतं? इथं दिलंय पण अल्फा किटोग्लुटारेटचं डिकार्बोक्सिलेशन आणि ऑक्सिडेशन. मग ही काय विचारलंय? व्हॉट इज फॉर्म. मग काय तयार होतं याच्यामधून सांगा? सक्सिनिल कोएन्झाइम आहे. मग बघा, फ्युमॅरिक ॲसिड सक्सिनिल कोएन्झाइम आहे. मॅलिक ॲसिड सक्सिनिक ॲसिड. सक्सिनिक ॲसिड इथं तयार होते, म्हणजे हा ऑप्शन गेला. मॅलिक ॲसिड पुढे जाऊन तयार होणार आहे, हा ऑप्शन गेला. फ्युमॅरिक ॲसिड पण इथं होतंय पुढच्या स्टेपला, म्हणजे सक्सिनिल कोएन्झाइम आहे. तुम्हाला बघा, एक लक्षात आलं का? सायकलवरचे क्वेश्चन्स खूप सोपे असतात. तुम्हाला सायकल व्यवस्थित लक्षात असेल ना, सगळे क्वेश्चन इझिली सुटतात. आता सायकल लक्षात ठेवणं म्हणजे सायकल पाठ करणं नव्हे, सायकल व्हिज्युअलाइज करा. सायकल रोज प्रॅक्टिस करा, रोज झोपताना बघायची, व्हिज्युअलाइज करायची. व्हिज्युअलायझेशन पॉवरने सगळ्यात जास्त सायकलवरचे प्रश्न सोपे जातात. सो ते व्यवस्थित करा, रेग्युलर सायकलची प्रॅक्टिस करा. मग आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. काय बघा, ड्युरिंग एरोबिक रेस्पिरेशन अ टोटल ऑफ नंबर ऑफ पाहिजे तिथं ATP मॉलिक्युल्स आर प्रोड्युस्ड ॲट सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. CET 2019चा क्वेश्चन आहे. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन म्हणजे कुठलं रे बाळांनो? हे इथं म्हणजे टोटल क्रेब सायकलमध्ये, कारण हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये एंटर होत नाही. मग किती असणार आहेत बाळांनो? 6, 2, 38 आणि 36. हा तर नंबर येणारच नाही. मग याच्यामध्ये काय आपल्याला एक माहिती आहे की एका ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिड किती तयार होतात बाळांनो? 2. म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्युलचं जर रेस्पिरेशन करायचं असेल, कंप्लीट ऑक्सिडेशन किंवा ब्रेकडाऊन करायचं असेल, तर क्रेब सायकलचे किती टर्न व्हावे लागणार आहेत बाळांनो? 2 टर्न्स व्हावे लागणार आहेत. हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि मग एका क्रेब सायकलमध्ये ATP किती तयार होतोय? एकच तयार होतोय. आणि म्हणून पूर्ण एरोबिक रेस्पिरेशन असं विचारलं. याचा अर्थ काय? एका ग्लुकोज मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन असणार आहे कंप्लीट सायकल. सो किती होणार आहेत? मग ऑप्शन नंबर 2 येणार आहे, कारण 2 ATP तयार होणार आहेत एका सायकलमध्ये. एक असे 2 टर्न, म्हणून 2 मॉलिक्युल्स इथं तयार होणार आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, तो सुद्धा सोपा याच स्टेपवरती आहे. इन क्रेब्स सायकल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे तुमचा GTP इज फॉर्म ड्युरिंग द कन्वर्जन ऑफ. CET 2016चा क्वेश्चन आहे. कधी रे बाळांनो? काय? सक्सिनिल कोएन्झाइम एकडून सक्सिनेटकडे जाताना. मग आयसोसायट्रेट टू ऑक्झॅलोसक्सिनेट आहे का रे? इकडे इथं होतोय का? नाही. इथं तर डिहायड्रोजनेशन होतंय, म्हणजे हे गेलं. ऑक्झॅलोसक्सिनेट टू अल्फा किटोग्लुटारेट दिसतोय का तुम्हाला? इथं सुद्धा याच्यामध्ये GTP तयार होणार नाही. सक्सिनिल कोएन्झाइम A टू सक्सिनेट, तर तुमचा हा ऑप्शन येणार आहे बरोबर. बघा, दिसत नाही आहे आय थिंक तुम्हाला. हां, तर याच्यामध्ये कुठला ऑप्शन येईल? तुमचा C ऑप्शन तुमचा बरोबर येणार आहे. सक्सिनिल कोएन्झाइम A टू सक्सिनेट. आणि फ्युमॅरेट टू मायलेट तर येणारच नाही, कारण याच्यामध्ये हायड्रेशन होतं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर C तुमचा करेक्ट आन्सर येणार आहे. आता नेक्स्ट आपली उरलेली सायकल घेऊयात आपण. सक्सिनेटपर्यंत सगळं बघितलं. नेक्स्ट जी तुमची स्टेप आहे 7th स्टेप, ती काय असणार आहे सांगा? याच्यामध्ये काय होतं? हायड्रोजन निघून जातोय, म्हणजे ऑक्सिडेशन असणार आहे किंवा काय असणार आहे? डिहायड्रोजनेशन. डिहायड्रोजनेशन कितवं? 3रं, कारण इथं पहिलं, दुसरं आणि हे 3रं. आता याच्यामध्ये काय होतंय? सक्सिनेटमधून हायड्रोजन निघून जातो, तो कोण घेतं? FAD. इथं मात्र इथं दोन्हीमध्ये NAD होतं. आता इथं काय? फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. इथं FADने घेतला आणि H2 म्हणून FADH2 तयार झाला. आणि कार्बन तर तसाच राहिला, कार्बनमध्ये काही चेंज नाही. मग काय झाला? सक्सिनेटचा फ्युमारेट तयार झाला, जो की 4 कार्बनवाला आहे. आता एन्झाईम काय?
सक्सिनेटमधून काय निघून गेलं, हायड्रोजन, म्हणून सक्सिनेट डिहायड्रोजिनेज हे तुमचं एन्झाईम येणार आहे आणि तुमचा मिळाला आहे तुम्हाला फ्युमारेट. आता इथून पुढच्या प्रोसेस, इथून सगळ्याच खूपच स्टेप सोपे आहेत. त्याच्यानंतर 8 स्टेप काय आहे बाळांनो, हायड्रेशन. तुम्हाला बघा पाठ सुद्धा करायची गरज नाही, व्हिज्युअलाइज जरी हे लक्षात आलं, वॉटर मॉलिक्यूल कुठं कुठं ॲड होतं, इथं होतोय, त्याच्यानंतर इथं आणि इथं, 3 लक्षात राहिलं की त्या स्टेप सुद्धा लक्षात राहतील. फ्युमॅरेटचं हायड्रेशन झालं म्हणजे वॉटर मॉलिक्यूल ॲड झालं की मॅलेट तयार होतं, कार्बन नंबर सेम राहणार आहे. इथून इथं सगळा कार्बन नंबर सेम आहे बघा, इथून इथं फक्त तुम्हाला इथले 2 डिकार्बोक्सिलेशन एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकी सगळा इथून 4 कार्बन आणि इथून 6, म्हणजे ती पण सायकल सोपी. अजून हे पण सोपं झालं, कार्बन नंबरचा गोंधळ होणार नाही. आता काय होणार आहे मग, याच्यामध्ये मॅलेट होणार आहे तयार आपला, आणि एन्झाईम फ्युमारेज, कारण फ्युमारेटचं कन्व्हर्जन मॅलेटमध्ये होते म्हणून फ्युमारेज एन्झाईम आहे. नंतर काय होतंय बघा, इथं परत काय झालंय सांगा, ऑक्सिडेशन किंवा डिहायड्रोजिनेशन. मग याच्यामध्ये ऑक्सिडेशन किंवा काय असणार आहे तुमचं, डिहायड्रोजिनेशन 4th. मग 4च्या 4 डिहायड्रोजिनेशन इथं कंप्लीट झाले. मॅलेटचं डिहायड्रोजिनेशन होतं आणि तो हायड्रोजन कोण घेतं, NAD, आणि NAD हायड्रोजन घेतल्यानंतर NADH2 तयार झाला आणि याचा काय झाला परत, ऑक्झॅलो ॲसिटेट, आणि एन्झाईम काय, मॅलेटचं डिहायड्रोजिनेशन होतंय म्हणून मॅलेट डिहायड्रोजिनेज, आणि मिळाला तुम्हाला ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किंवा ॲसिटेट, जो की 4 कार्बनवाला आहे. म्हणजे परत हा काय झाला, रिजनरेट झाला, जेणेकरून नेक्स्ट सायकल, नेक्स्ट ॲसिटिल कोएन्झाइम याला घेण्यासाठी हा तयार झाला, आणि ही झाली तुमची कंप्लीट सायकल, क्रेब्स सायकल. तर आता याच्यावरचे क्वेश्चन्स आपण बघूयात उरलेले. बघा काय क्वेश्चन, इन सिंगल क्रेब्स सायकल डिकार्बोक्सिलेशन टेक्स प्लेस ॲट डॅश स्टेप्स. CET 17चा क्वेश्चन आहे. आपण सुरुवातीलाच बघितलेलं, 2 डिकार्बोक्सिलेशन आणि तुमचे काय होत आहेत, 4 ऑक्सिडेशन किंवा डिहायड्रोजिनेशन. ते पाठच करायचं बघा, त्याच्यात लक्षात ठेवा. म्हणजे हे कुठल्या कुठल्या स्टेपला होतात हे जरी नाही आठवलं तरी 2 स्टेपला होतात हे तर तुम्हाला माहिती आहे. मग तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे कुठून कुठं होत आहेत, ऑक्झॅलोसक्सिनेट टू अल्फा कीटोग्लुटारेट आणि अल्फा कीटोग्लुटारेट टू सक्सिनिल कोएन्झाइम आहे. म्हणजे आता याच्यावरती जस्ट असा प्रश्न विचारलाय, आता कुठून कुठं तयार होतील, म्हणजे काय काय तयार होते, कशा कशांच्या मध्ये, तर ते सुद्धा विचारलं जायचं होतं, व्यवस्थित करून ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय बघा, इन 2 टर्न्स ऑफ क्रेब्स सायकल द नंबर ऑफ NADH2 मोलिक्युल्स प्रोड्युस्ड इज डॅश. CET 2017चा क्वेश्चन आहे, 6, 5, 4, 3. आता विचारले काय, हा वर्ड महत्वाचा आहे, 2 टर्न्स, क्रेब सायकलचे 2 टर्न. एका टर्नमध्ये NADH2 चे बघा, जर डिहायड्रोजिनेशन विचारले तर 4, बरोबर की नाही. पण इथं पर्टिक्युलर NADH2 विचारला म्हणजे 1, 2, 3 आहे का, नाही, हा FADH2 आहे, म्हणजे 1, 2 आणि 3च, हे 3च लक्षात ठेवायचेत. इथं गोंधळ करायचा नाही. मग इथं विचारले 2 टर्न एका सायकलसाठी, जर हे 3 आहेत तर 2 सायकलसाठी ऑब्व्हियसली 6 होणार आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर A तुमचा करेक्ट येतोय. अशा प्रकारे आपली क्रेब सायकल सगळी झाली. याच्यावरचे ऑलमोस्ट सगळे प्रश्न आपण घेतलेत, जे 15 पासून विचारले गेलेत ते. आय होप तुम्हाला ही सायकल व्यवस्थित समजली असेल. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, मी तो डाऊट क्लिअर करेन. आणि जर ही सायकल व्यवस्थित समजली असेल तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.